सध्या सर्वत्र आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांनी वातावरण भारावून गेलंय. कुठे चेअरिंग तर कुठे करंडक जिंकल्याचा जल्लोष कानी येतोय. या सर्व स्पर्धकांमध्ये एक विलक्षण पॅशन आणि ऊर्जा असते आणि हीच ऊर्जा आपल्यासारख्या रसिकांपर्यंत पोहोचवावी यासाठी काही संस्था प्रयत्नशील आहेत. यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजेच चंद्रलेखा. ज्या नाटकानं मराठी व्यावसायिक रंगभूमीची समीकरणच बदलली, या ऑल द बेस्ट नाटकानंतर ज्येष्ठ निर्माते मोहन वाघ आपल्यासाठी घेऊन येत आहेत तरुणाईनी भरलेली एक कलाकृती, चंद्रलेखा प्रकाशित एक तिकीट सिनेमाचं. प्रत्येक शेवटाला एक नवी सुरुवात असते, जी या क्षणी माझ्या पोटात वाटती. रम्या, पाहिजे तर माझ्या धंद्यात ये. रफिक काय बोलतेस तू? खरं तेच बोलतोय. हे बघ, हा तुझा दोस्त पण तुझ्या पाठीशी मदत करायला येतोस. हे बघ रफिक, आतापर्यंत मी प्रामाणिकपणे जगत आलो आणि याच्या पुढे तसाच जगेल. अहो, गिरणी बंद झाली याचा अर्थ असा नाही ना की आपल्यावर आभाळ कोसळलं. आणि रोज मी कुठे आणि कसं कोसळतोय ना हे पाहिलं तू नसतीस. जगण्याची आणि जगवण्याची हौस असेल ना तर नशिबाचे टाळे आपोआप उघडतात. गिरणी कामगारांच्या संपामुळे देशोधडीस लागलेल्या एका कुटुंबाची आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या धडपडीचं चित्रण आपल्याला या नाटकातून पाहायला मिळेल. या नाटकातले जवळपास सर्व कलावंत हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. या नाटकाचं लेखन केलंय ऋषिकेश कोळी यांनी, तर दिग्दर्शन आहे अमोल भोर यांचं. रमाकांत शिंदे त्या आई बापासाठी एक मुलगा म्हणून कवी पडला असेल, बहिणीसाठी एक भाऊ म्हणून कवी पडला असेल, कदाचित बायकोसाठी एक नवरा म्हणून कमी पडला असेल. माहिती पण एक चांगला बाप म्हणून हा रमाकांत शिंदे कधीच कमी पडणार नाही. मुळातच नाटकाचा विषय फारच संवेदनशील आहे आणि त्यात बाप आणि मुलगा यांच्या रिलेशनवर आधारित आहे. 86च्या संपानंतर जेव्हा गिरणी कामगारांची जी अवस्था झाली त्यातलाच एक कामगार रमाकांत शिंदे नावाचा तो कुठल्या परिस्थितीतून जातो आणि तो त्या परिस्थितीत आपल्या मुलाला जन्माला घालतो ह्या जिद्दीने की मी माझ्या मुलासाठी वाटेल ते करेल. जी परिस्थिती मी भोगली ती माझ्या मुलाला मी भोगू देणार नाही. मी त्याला चांगले संस्कार देईन आणि जेणेकरून तुम्हाला रिस्पेक्ट करेन. पण त्या दरम्यान तो अशा काही तडजोडी करतो ज्या तो मुलाला सांगू शकत नाही. गिरणीला टाळ लागण्याचा तो दिवस आठवला ना की आजही अंगावर काटा येतो. तुमच्या कितीतरी कामगार मित्रांनी आत्महत्या केल्या, घरं उद्ध्वस्त झाली, पण आपण स्वतःला वाचवलं. नशीब योग्य वेळी भान तरी आलं. माझी तू पण ना कुठला विषय कुठे घेऊन जातीस. आणि जो विषय इतकी वर्ष आपण विठ्ठल पासून लपून ठेवला तो कोणा सांगायचं त्याला? मला उशीर होतोय. मुद्दाम विषय आज टाळ उद्या टाळ, पण नकळत जर का त्याला हे सत्य कळलं तर काय करणार आहोत आपण? मुलगा आणि एक बाप यांचं जे काही रिलेशन आहे, जे आता या सुपरफास्ट लाईफमध्ये सगळं हरवत चाललंय, ते कुठेतरी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न. म्हणजे लोक जर नाटक बघायला आल्यानंतर प्रत्येक जण ते एक नातं घरी घेऊन गेला आणि प्रत्येक बापाला नाटक बघताना स्वतःच्या मुलाची आठवण झाली आणि प्रत्येक मुलाला स्वतःच्या बापाची आठवण झाली तर आम्ही जिंकलोय असं मी समजेन. बाबा काय रे? अमिताभचा पहिला पिक्चर 7 हिंदुस्तानी, त्याच्यानंतर केला तो रेशमा और शेरा, त्याच्यानंतर डायरेक्ट जंजीर. विठ्ठल त्यात तो अँग्री यंग मॅन बनला. बाबा कोण आहे अमिताभ बच्चन? विठ्ठल, अमिताभ बच्चन अपना जानी दुश्मन. अस्सलाम वालेकुम. एक अक्का, तू ओळखतोस त्याला? हो. काय? मुलाचं आणि वडिलांचं जे काही रिलेशन आहे त्याबद्दल या नाटकात दाखवलंय. ते दोघांशी कसे एकरूप होतात किंवा ते दोघेही त्यांची लपाछपी जी काय आहे नाटकात ती यातून संपूर्ण बघायला मिळते. पोरगा वाया गेला तरी चालेल पण पैसे वाया जाता का म्हणे? ते जाऊ दे. कसं वाटलं माझं घर? छान आहे की नाही? काय छान आहे, नजर उचलली की परत फिरते. एवढं तर आमचं किचन आहे. मग काय झालं, आम्ही सुद्धा घेणार आहोत मोठं. मला आहे ना वेगळी खोली, हो की नाही बाबा? हो हो बाबा. आई मी चहा टाकते. शाळेत एक कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे त्या मुलाला पिक्चरची हौस लागते, एक पिक्चर बघायचं, एक पिक्चरची आवड आहे. तर तो बाबांसमोर ती व्यक्त करतो की बाबा मला पिक्चर पाहायचं, पण बाबा त्यावेळी त्याला नाही म्हणतात. पण मुलाला ते कळत नाही की बाबा का नाही म्हणतायत आता. आणि एक वेळ बाबांना सांगतो बाबा मला पिक्चर बघायचं आहे. बाबा त्याला नकार देतात कम्प्लिटली. आणि पुढे नाटक जसं जसं पुढे सरकतं तसं तसं एका मोमेंटला असं कळतं की अच्छा याच्यामुळे मला बाबा पिक्चर बघायला देत नव्हते. बाबांना नेमकं ह्याच वेळी दिसलो तर त्यांना सांग
हा फॅमिली पिक्चर आहे, सगळेजण पाहू शकतात. आणि आपण काय स्पेशल शो आलोय. चल. स्पेशल शो म्हणजे काय? तुला कुठले? हा? बुद्धीला कोंब. केव्हा फुटतात? 18व्या वर्षी. दाखवायचे वेगळे असतात आणि झाकायचे वेगळे. चल. ए स्पेशल शो म्हणजे काय? निळ्या रंगाचा सिनेमा. हा म्हणजे तू बच्चा आहे रे. चल. तुला काय करायचं? अरे सांग तर. अरे चल, चल. पॉपकॉर्न खाताना सांगशील? हा, सांगते. मग समोसा पण दे मला आठवणी. रम्या, काय रे रम्या, मॅटर झालं. मॅटर? हे नाटक म्हणजे जी व्यक्ती जे माणसं बघायला ऑडियन्स बघायला येतील प्रत्येकाला असं वाटेल की हे नाटक म्हणजे आपणच आहोत, या नाटकातले हे पात्र आहोत नाही, आपणच आहोत. मीच वडील आहे, हाच माझा मुलगा आहे, अशा पद्धतीने ते स्वतः ऑडियन्स ते नाटक जगायला लागेल असं ते पात्र आहे. म्हणजे आम्ही काम करताना आम्ही सुद्धा त्याच्यात इतकं इन्व्हॉल्व होतो की आम्ही सुद्धा म्हणजे नाटक राहत नाही, आम्ही जगायला लागतो ते नाटक. अल्लाह कसम पाहिलंय मी त्याला. हे बघ, तुझी काहीतरी नजरभूल झाली असेल. अरे इम्रानचे विचार असतील तुझ्या डोक्यात, म्हणून कदाचित वाटलं असेल तसं. हा ऐसही होगा. मग तुझ्या बाबांना सांग, आधी स्वतःला बघा आणि मग दुसऱ्यांबद्दल बोला. अरे साधं फाटलेल्या शर्टाचं भान नाही त्या माणसाला. म्हणावं की लोकांची निरीक्षण करणं थांबवा आता. भले मी त्याच्या मनात वाईट झालं तरी चालेल. हे बघा, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका. आणि नाही घेतला तर तर काय काय सावरणार आपण. मालती, अगं तुला चांगलं ठाऊक आहे आपण अशा प्रश्नांना टाळतोय ज्यांचे उत्तर नाही येत आपल्याकडे. मला फार बरं वाटलं की चंद्रलेखासारख्या मोठ्या संस्थेकडनं मी माझं पहिलं नाटक कमर्शियलला घेऊन येतोय आणि जे लोकांना नक्कीच आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या एकांकिकेतले सगळे कलाकार यात काम करतायत याचा मला खूप खूप म्हणजे जास्त आनंद आहे. आई बाबांच्या खिशात कुठून आलं तिकीट? बाबांनी फसवलं आपल्याला. आई बाबांनी फसवलं आपल्याला. सगळ्या कलावंतांनी केलेला वास्तवदर्शी पण प्रभावी अभिनय आणि लेखक आणि दिग्दर्शकाच्या मांडणीतला साधेपणा यामुळे एक तिकीट सिनेमाचं या नाटकाला गर्दी करायला काहीच हरकत नाही.